तर कुठेतरी विरोधी पक्षाची प्रतिमेला पण तडा जातो, कारण सातत्यानं भेटणं सुरू आहे. मग अमित शहानी किंवा नरेंद्र मोदींनी शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला आहे. हे जे लक्ष, आता आमचा पक्ष फोडला, आम्ही त्यांना भेटणार नाही, आमचा त्यांचा वाद कायम राहील. नुसता पक्ष फोडला नाही तर आमचा पक्ष एखाद्या ऐऱ्या गैराच्या हातामध्ये दिला. मी ऐरा गैरा हा शब्द मुद्दाम वापरतो का त्यांचा शिवसेनेशी काही संबंध नाही. उद्या अमित शहांच्या मुलाच्या ताब्यात असलेली काय ते क्रिकेट कंट्रोल बोर्ड हे जय शहाला काढून, बरं का, उद्या आमची सत्ता आल्यावर दुसरं कोणाच्या हातात दिलं. आता क्रिकेट बोर्डामध्ये राजकीय पक्ष नाही, शिवसेना असेल किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ज्या पद्धतीनं अमित शहानी हे राजकारण केलं आहे, निर्घृण, क्रूर, अमानुष, त्याच्यामुळे त्यांना माफी नाही. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता येईल त्या दिवशी त्यांना कळेल. पवारांचं तर कुटुंब कुठलं सगळंच फोडलं आहे ना. मी काय म्हणतो, ही त्यांच्या पक्षाने घेतलेली भूमिका आहे, पण ते एनडीएबरोबर जाणार नाही. आमचा स्वाभिमान जरा वेगळ्या प्रकारचा आहे. आम्ही त्यांचं तोंड पण बघत नाही. पवार स्वाभिमानी असं म्हणायचं आहेत ना, पण ते त्यांचं राजकारण हे सर्वसमावेशक आहे, आमचं तसं नाही आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिका त्यांच्या असतात, आमची तशी नाही. आम्हाला आमचा पक्ष महत्त्वाचा आहे. ज्या पद्धतीनं आमच्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्या असंविधानिक पद्धतीनं आमचा पक्ष फोडला आणि त्या गटांना मान्यता द्यायचा प्रयत्न केला, आमचं चिन्ह गेलं, आमचा पक्ष ऐऱ्यागैऱ्यांच्या हातात दिला, त्याच्यामुळे आमची लढाई चालू राहणार. तुम्ही म्हणाले जोपर्यंत आमची सत्ता आल्यावरती आम्ही दाखवून देऊ, असं तुमचं विधान आहे. म्हणजे आता म्हणत नाही, मी वारंवार म्हणतो, हे का आजचं माझं स्टेटमेंट नाही आहे ना. मग पक्ष कसे फुटतात हे भाजपला कळेल, अमित शहाना कळेल. हातामध्ये सत्ता असल्यावरती पक्ष कसे फुटतात हे त्यांच्यापेक्षा निर्घृण पद्धतीने आम्ही दाखवू शकतो, असं आता आमचं ठरलेलं आहे. दयामाया नाही. तुम्ही त्यांना या कृत्याबद्दल अलोकशाही पद्धतीने म्हणतात आणि तुम्ही सत्तेत आल्यानंतर तेच करणार म्हणतात. तो करणार नाही. मग ती लोकशाही कशी? लोकशाहीच आहे ते. आता लोकशाहीच्या नवीन व्याख्येत ती बसते, जी ह्या लोकांनी बनवली. मग का आम्ही काय शंड आहोत की नामर्द आहोत? तुम्ही मर्द हे दाखवण्यासाठी लोकशाही त्यांनी पाहिजे पुढे असं म्हणतात. बघा, ज्या दिवशी सत्ता जाईल तेव्हा 80% BJP आपोआपच खाली होणार आहे. सत्ता काय करू शकते, तर सत्तेची पोलादी पकड काय करू शकते हे तेव्हा कळेल. काहीही न करता भाजपा माचीसचा रिकामा बॉक्स असतो ना, तसा रिकामा. शहाजीबाबू पाटील काल दिल्लीत होते, एकनाथ शिंदेच्या सोबत कार्यक्रमात होते. ते म्हणाले की लोकसभेनंतर एकनाथ शिंदेंनी जर झंझावती दौरा केला नसता तर महायुतीची सत्ता राज्यात आलीच नसती. म्हणजे महायुतीच्या सरकार एकनाथ शिंदेमुळे आलं, त्यांना स्पष्ट म्हणाले. त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी उत्तर देतील, मी कशाला देऊ? काल माझा काय संबंध आहे? देवेंद्र फडणवीस देतील ना उत्तर, चंद्रशेखर बावनकुळे देतील, रवींद्र चव्हाण देतील, नरेंद्र मोदी देतील. सर वो एक बार हिंदी में बोलिए. सर, जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांचा काल कोल्हापुरात एकत्र मुंबईत प्रवास झाला. राहुल नार्वेकर सोबत होते. उद्या जर माझ्या विमानामध्ये मुख्यमंत्री आणि नार्वेकर असतील तर मी काय विमानातून उतरू का? मला सांगा ना. अनेकदा माझं आणि राहुल नार्वेकरांचं गाव एकच, अलिबाग आहे. तिथे जाताना त्या बोटीमध्ये नार्वेकर असतात, नार्वेकर सुद्धा जातात गावाला, मीही जातो माझ्या गावाला, आणि त्या नार्वेकर त्या बोटीमध्ये असतात. म्हणून काय बोटीमध्ये उड्या मारायच्या का आम्ही? जयंत पाटील एकीकडे मुख्यमंत्र्यांशी एकत्रित प्रवास करतायत, दुसरीकडे इकडे दिल्लीमध्ये गाठी भेटी होत आहेत, स्नेहमिलन सुरू आहे. तर आता स्नेहमिलनाचा फळ काय आहे ते दृश्यफळ दिसल्यावरती बोलता येईल ना. दिल्लीत मंगलमिलन, मनोमिलन, स्नेहमिलन हो आहे ना. असू दे ना ही मिलनं सगळे. हे मिलन पर्व किती काळ चालते बघू. बोलिए आपका. सर वही मुलाकात पर जो 8 सांसद मिल रहे हैं, देखिए शरद पवार साहब के पार्टी के 8 सांसद अगर प्रधानमंत्री को मिलते हैं तो उसमें आश्चर्य की बात क्या है? वो सांसद है, मेंबर ऑफ पार्लियामेंट है,
अपने अपने